बघा, एका औद्योगिक शहरातील मजुरांची संख्या 25,000 होती. मजुरांची निश्चित दराने संख्या ठराविक रीतीने शेकडा वाढत जाऊन 3 वर्षानंतर मजुरांची संख्या 43,200 झाली. तर मजुरांच्या वाढीच्या संख्येचा शेकडा दर किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी हा ग्रुप. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत, केवळ एका कॉमेंटवर. आता हा प्रश्न सोडवत असताना हा प्रश्न चक्रवाढ व्याज या प्रकरणाशी संबंधित आहेत, लक्ष द्या. आणि सोडवण्यासाठीचं सूत्र ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागीला 100 आणि कंसाचा घातांक एन. ए म्हणजे काय सर? ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट, लक्ष द्या, ज्याला आपण मराठीमध्ये लेकरांनो रास म्हणतो. हे पी म्हणजे काय सर? याला म्हणायचं प्रिन्सिपल अमाऊंट. म्हणजे काय हो सर? याला आम्ही मुद्दल म्हणतो लेकरांनो, लक्ष द्या. या सूत्रातील आर म्हणजे काय तर रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट ज्याला आम्ही दर म्हणतो किंवा व्याज दर. हे घातांकाच्या ठिकाणी जे एन दिसते हे म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर्स, लक्ष द्या, ज्याला आपण मुदत असं म्हणतो. ह्या काही गोष्टी लक्ष द्या. इथं ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट. उदाहरणार्थ हे जर चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे, लक्ष द्या. बँकेत 25,000 ठेवल्यानंतर 3 वर्षांनी, लक्ष द्या, मिळणारी रक्कम 43,200. तर त्या व्यवहाराचा व्याजदर किती असा जर प्रश्न आम्ही रूपांतरित केला, लक्ष द्या. मात्र सोडवा लागते चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित. जे प्रश्न आम्ही सोडतो त्यासाठी जे सूत्र वापरतो या सूत्राचा अवलंब करून इथं 3 वर्षानंतर, वाटल्यास प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. एका औद्योगिक शहरातील मजुरांची संख्या 25,000 होती. मजुरांची निश्चित दराने संख्या ठराविक रीतीने शेकडा वाढत जाऊन 3 वर्षानंतर त्या मजुरांची संख्या झाली 43,200. तर मजुरांच्या संख्येचा वाढीचा दर विचारला शेकड्यामध्ये. आता हा प्रश्न सोडवत असताना इथे ए म्हणजे काय तर फुगून तयार झालेली ही रक्कम म्हणजे संख्या 43,200 एच्या ठिकाणी मांडायची. याचा अर्थ सूत्रातील ए म्हणजे 43,200 3 वर्षानंतर वाढलेली मजुरांची संख्या मांडली. सर आम्हाला पी दर्शवलं. पी म्हणजे सध्या असलेली मजुरांची संख्या इथं मांडायची पीच्या ठिकाणी, ती आहे 25,000. आता कंसामध्ये 1 अधिक मजुरांच्या संख्येचा वाढीचा दर काढायचा. आर असाच ठेवा, छेदस्थानी 100 असेच मांडा. मात्र हा जो बदल आहे 3 वर्षानंतर मजुरांची संख्या 43,200 झाली लेकरांनो. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर, म्हणून इथं 3 हा घातांक येतो. गोष्टी लक्षात घ्या. 43,200 कडे येताना हे 25,000 भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला मांडा. 25,000 या पदासोबत गुणिला आहे म्हणून भागीला स्वरूपात. ओके. मग आता समोर उरलं काय तर 1 अधिक आर छेदस्थानी 100 आणि हा कंसाचा घात 3. इथं लक्ष द्या, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गायब होतात. पुढे चला सर. मग आता इथं उरलं काय तर 432 छेदस्थानी 250 समोर 1 अधिक आर छेदस्थानी 100 आणि या कंसाचा घात 3. गोष्टी लक्षात घ्या. याला संक्षिप्त करा. 2 न जर भाग दिला तर 2 गुणिला 216 म्हणजे 432.
2 गुणिला 125 म्हणजे 250 समोर 1 अधिक r छेदस्थानी 100 कंसाचा घात 3. गणित तुमच्या लक्षात येत असावं. आता हे जे घातांक आहे कंसाचा घात 3 आहे, याला कंसाचा घन म्हणलं तरी चालते. मग हे घनपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या किंवा हे पद अंश छेद स्वरूपात असलेले याला घनमुळात टाका. हा गणितीय गुणधर्म. मग याला घनमुळात टाकायचं म्हणजे याची मांडणी अशा पद्धतीची काहीशी करावी लागते. मग समोर हे नुसतं काय उरलं आता 1 अधिक r छेदस्थानी 100 उरले. आता हे घनपद चाललं गेलं अशा पद्धतीची ही प्रोसेस केल्यामुळं. पुढे चला सर, आता या 216चा म्हणजे घनमुळात 216 छेदस्थानी 125 असा अर्थ. 216चं घनमूळ लेकरांनो 6 आणि 125चं घनमूळ 5. ओके, पुढे चला 1 अधिक r छेद 100 कंसामधली ही प्रोसेस काय तर हा आहे लेकरांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचा अंशाधिक रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे, ह्या काही गणितीय क्लुप्त्या लक्षात ठेवा. 100 एक 100 आणि त्याच्यामध्ये r मिळवायचा म्हणजे 100 अधिक r छेदस्थानी 100 उरले. या गणिताला इकडं थोडंसं वळत करू, लक्ष द्या. म्हणजे आम्ही कुठपर्यंत आलो? 6 छेदस्थानी 5 बराबर 100 अधिक r छेदस्थानी 100. लेकरांनो लक्ष द्या. आता 6 छेदस्थानी 5 कडे येताना हे 100 6 सोबतच गुणीला का मांडायचे? समोर हे 100 अधिक r एकटे करा. हे 100 इथं गुणीला का मांडले? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदाच्या छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडा, अधिक असेल वजा मांडा, वजा असेल अधिक मांडा, गुणीला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणीला मांडा. ह्या काही गणितीय गुणधर्म म्हणा, क्लुप्त्या म्हणा, पक्क्या पाठ करा. आता 5 गुणीला 20 100 हा भाग 20 न जातो म्हणजे इथं 6 गुणीला 20 बराबर 100 अधिक r. हा गुणाकार करा 120 सर 100 अधिक r. आता या 120 कडे येताना हे 100 वजा स्वरूपातच का मांडायचे? नुकतंच सांगितल्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, विरुद्ध बाजूने जाताना ती वजा, वजा असेल, अधिक गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी. हे सगळ्या प्रत्येक गणिताला असलेले हे जे बी काही गुणधर्म आहेत ते पक्के पाठच करून ठेवा. मग आता ही वजाबाकी 20 आणि हे r उत्तर सापडलं शेकड्यामध्ये. लेकरांनो प्रश्न होतात मजुरांच्या वाढीच्या संख्येचा शेकडा दर किती? 20%. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. मिळवा मोफत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही. ओके. लोकसंख्येतील वाढ किंवा घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.